मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण खूप रडत असतात. तेव्हा आता इंद्रा म्हणते, खरंच मुक्ता, तू जे काही केलं आहे ना बाळा, त्यासाठी खूप मोठं काळीज लागतं. अगं तुझं आईचं काळीज असूनही तू आपल्या लाडक्या लेकराला तिकडे त्या सावनीच्या हवाली केलं. परंतु यामागे तुझा चांगला उद्देश होता, तो म्हणजे आदित्य आपल्याकडे असणं, आदित्यला वाचवणं, त्याला त्या मनस्थितीतून बाहेर काढणं. पण नक्कीच तुला आपली आई ही शक्ती देईल. आई एकवीरा आई ही तुलाच आता तारेल, कारण तिचा अंश हा तुझ्यामध्ये आहे बाळा. म्हणून सगळं काही सहन करण्याची तुझ्यामध्ये ताकद आहे, असं म्हणून आता एकविरे आईला प्रार्थना करत इंद्रा म्हणते, आई एकविरे, माझ्या लेकीच्या पाठीशी नेहमी उभी राहा, कारण आता ही माझी सून नसून लेकच आहे. ती खरंच घराला खूप सांभाळून घेते. सगळं काही तिच्या मनासारखं कर एकविरे आई, असं म्हणून इंद्रा बिचारी खूप रडत असते. त्यानंतर मुक्ता आता तेथून जायला निघते. त्याच वेळी आता सागर म्हणतो, अगं स्वाती ऐक ना, जरा आधीकडे लक्ष दे. स्वाती म्हणते, हो भाई देते मी लक्ष. मग इकडे इंद्राजवळ मुक्ता जाते आणि लगेच एकविरे आई समोर हात जोडते आणि म्हणते, मी कुठेही असले ना एकविरे आई, तरीही माझ्या सईकडे तू लक्ष दे आणि माझी सई नेहमी आनंदात व सुखी राहू देत. मला तिच्यापासून अशी दूर राहण्याची शक्ती दे आई. सई कुठेही लांब असेल ना, तरीही तिच्या जवळच मला ठेव. तिच्या मनात, तिच्या आठवणीत सतत माझंच नाव असू देत. आमची मनं जुळली आहेत आई, त्यामुळे तो धागा आता तुटून देऊ नको. मी तिच्याजवळ नाहीये हो, मला माहीत आहे, परंतु असं काहीतरी कर जेणेकरून मी तिची काळजी घेऊ शकेल, तिच्या जवळ असेल. कारण आई, माझी सई म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे, त्यामुळे लवकर तिला माझ्याजवळ घेऊन ये. तेव्हा सागर मुक्ताकडे पाहतच राहतो. पुढे आता मुक्ता म्हणते की फक्त सईच नाही तर आदिलच्या मनात असणारी जी एकटेपणाची भावना आहे ना, ती सुद्धा काढून टाक. कारण तुलाही माहीत आहे आई, आदित्यला बरं वाटावं म्हणून तात्पुरती सईची कस्टडी मी सावनीकडे दिली आहे. माझ्या दोन्हीही मुलांना सुखी ठेव आई, बाकी मला काहीही नको. तर आता दुसरीकडे सावनी ही हर्षला कॉल करते आणि म्हणते की हर्ष, खूप मोठी गुड न्यूज आहे. अरे, मी केस जिंकले आणि सईचा ताबा मला मिळाला. तेव्हा हर्षला सुद्धा आता आनंदाचा धक्काच बसतो आणि तो आता आश्चर्याने विचारतो, पण असं कसं झालं, सईची कस्टडी आलीच कशी काय तुझ्याकडे? तेव्हा ती आता म्हणते, मुक्ताने स्वतःहून माझ्याकडे ती कस्टडी दिली आणि मला असं वाटतंय माझ्या नशिबाचे तारे आता चमकायला लागलेत आणि मी सगळं काही जिंकल्यासारखं वाटतंय. मग त्यानंतर इकडे सावनी म्हणते, ऐक ना हर्ष, आपल्याला जे हवं ना ते घडणार म्हणजे घडणारच. ती मुक्ता काय करणार, तर सईच्या आठवणीमध्ये दिवस दिवस अशी रडत बसणार आणि सागर काय करणार, तर त्या मुक्ताला बघून सारखा अस्वस्थ होणार. तेव्हा झालं ना आपल्या मनासारखं, असं आता लगेच सावनी हर्षला विचारते. तेव्हा हर्ष म्हणतो, यस ऑफकोर्स सावनी, यू आर माय लकी चार्म. लकी चार्म असं तो 2-3 वेळा जेव्हा म्हणतो ना, सावनीलाही छान वाटतं. तर मिहिका आता सगळं बोलणं ऐकते. मग त्यानंतर आता त्याला माहीतच नसतं की मिहिका मागे उभी आहे. तेव्हा आता तो सावनीबरोबर फोनवर बोलतो की बघ ना, तो बिचारा सागर, त्याला असं नेहमी वाटतं की दोन्हीही मुलांबरोबर त्याने राहावं, कारण आता अगोदर आदित्य गेला आणि मग नंतर सईची कस्टडी जाणार. अगं पण तुला एक सांगू का सावनी, मला वाटलंच नव्हतं की सई एवढ्या इझिली तुझ्या हाती लागेल म्हणून, आणि ते दोघेही हिची कस्टडी आता गिवअप करतील. बट तू हे करून दाखवलंस सावनी, यू आर द बेस्ट, असं म्हणून तो तिचं कौतुक करताना अजिबात थकत नसतो. तेव्हा सावनीलाही हर्षने कौतुक केल्यानंतर खूप छान वाटतं आणि ती म्हणते की हर्ष, पाहिलं ना, माझ्यामध्ये सुद्धा तेवढी कॅपेबिलिटी आहे, मी काहीतरी करू शकते. त्यानंतर आता ती म्हणते की बरं हर्ष, मी ठेवू का, आय नीड टू सेलिब्रेट, असं म्हणून ती आता हसते आणि फोन ठेवते. तर हर्ष सुद्धा इकडे हसतो आणि फोन ठेवतो. त्यानंतर आता मिहिकाने हे बोलणं ऐकल्यानंतर रागातच ती विचारते, हे काय चाललंय तुझं? मग आता तो म्हणतो, ऐकलं का, सगळं बोलणं ऐकलं का गं तू? मग आता नेहमीप्रमाणे तुझी ही खोडच आहे, इकडे ऐकायचं आणि सगळा काही प्लॅन बिघडवायचा ना. मग आता मिहिका म्हणते, ऐकणारच ना मी हे बोलणं, असं म्हणून तेथे जी काजळाची डबी असते ना, ती सगळी आता ती हातांना लावून घेते. आणि मग नंतर हर्ष म्हणतो की काय चाललंय काय तुझं, मी काहीतरी बोलतोय तुझ्याबरोबर. मग आता
ती म्हणते हो मी मुक्ताताईला जाऊन सांगेन. मग आता हर्ष हा मुक्ताबद्दल खूपच वाईट साईड बोलू लागतो. हे पाहून आता मिहिकाचा राग अनावर होतो. तेव्हा ती त्याच्या तोंडालाच काळं फासते आणि म्हणते की बघ आता तू कसा तोंड लपवशील. मुक्ताताई नाही तोंड लपवणार किंवा मी सुद्धा नाही, पण तू तर नक्कीच तोंड लपवणार. आता या विचाराने हर्षचा ती चांगलाच काटा काढते आणि हर्षवर हसत असते, कारण त्याचा चेहरा पूर्णपणे काळा झालेला असतो. आणि माझं तर डोकं फिरणारच ना, कारण इतके महिने तुझ्यासोबत राहतीये म्हटल्यानंतर त्या सावनीचं सुद्धा डोकं फिरलंच असेल ना तुझ्यासोबत राहून, तसं माझंही फिरलं. तू तर काय केलं रे बावळट, अरे माझं बाळ हिरावून घेतलंस. आणि त्या सावनीने काय केलं तर माझ्या मुक्ताताईपासून सई हिरावून घेतली. तुम्ही दोघे ना नीच आहात नीच, असं म्हणून आता ती त्याच्यावर ओरडू लागते. तेव्हा तो आता रागातच म्हणतो बस कर आता तुझी नाटकं, तुझी जीभ खूपच वाचार वाचार चालते ना, आता तुझं तोंड ना कायमचं बंदच करतो, असं म्हणून हर्ष हा खूपच चिडतो. आणि त्यानंतर आता तो तिला रूममध्ये घेऊन जातो आणि लगेच तिला रूममध्ये ढकलत बाहेरून दार लॉक करून घेतो. मग आता मिहिका विचारते काय चाललंय काय तुझं, असं म्हणून ती दरवाजावर जोराजोरात थाप मारत हर्ष तू दरवाजा उघड अगोदर, असं म्हणते. तेव्हा आता हर्ष म्हणत असतो तुझा माज उतरवल्याशिवाय मी तुला अजिबात बाहेर काढणार नाही, अगोदर माझी माफी माग तरच तुला बाहेर काढेन, असं तो मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो. तेव्हा आता माफी माय फूट असं म्हणून माझ्या बाळाला तू मारलंस, मी तुला सोडणारच नाहीये, असं रागातच ती आता म्हणत असते. तेव्हा तो आता म्हणतो आता राहतशीस तू तिथे आतमध्ये. त्यावेळी हर्षला आता मिहिका माफी मागणार नाही या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो. दुसरीकडे सावनी आता लगेच सई इकडे आली म्हणून त्याचं सेलिब्रेशन करत असते, ड्रिंक्स घेत असते. त्याचवेळी मुक्ता दरवाजा उघडून आतमध्ये येते. तेव्हा तू तर परफेक्ट टाईमवर आलीस, कारण मी माझं जिंकणं हे सेलिब्रेट करत होते, बरं झालं तू कंपनी द्यायला मला आलीस, असं सावनी हसतच म्हणते. तेव्हा मुक्ताची नजर सारखी सारखी आता सईला शोधत असते, तर सावनी म्हणते अगं घे ना ड्रिंक. तरीही मुक्ता काहीच तिच्याबरोबर बोलत नाही, फक्त सईलाच ती शोधत असते. त्यानंतर सावनी म्हणते बरं ठीक आहे बाई, पण तू इथे कशाला आलीस, कारण आता थोड्या वेळापूर्वी तर तू सईची कस्टडी मला दिलीस राईट, आता सईला तुला भेटण्याची काहीच इच्छा नाहीये. अगं खरंच, असं म्हणून आता सावनी मुक्ताला नको ते म्हणू लागते. त्याचवेळी मुक्ता तिचं ऐकतच नाही. त्यानंतर आता सावनी म्हणते अगं सांगितलेलं कळत नाही का, तिला तुला भेटायचं नाहीये म्हणून, कारण तिच्या मनातून तू कायमची उतरली आहेस, त्यामुळे तू तुझा टाइम असा वेस्ट करू नकोस. मग आता मुक्ता रागातच म्हणते तिच्या मनात आहे की नाही हे सांगण्यासाठी तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाहीये मला सावनी. ती रुसलीये मला मान्य आहे सावनी, परंतु तिला मला भेटायचं आहे की नाही हे तू सांगू नकोस. ती माझ्यावर रुसली आहे ना, तर मी तिचा घालवेल रुसवा. त्यानंतर आता तुझ्या मनासारखं आपण करूयात ना, चल बरं, असं म्हणून सावनी आता उठणार असते, तर मुक्ता तेथेच थांबते. म्हणून सावनी पुन्हा बसते आणि म्हणते सई बेबी बघ कोण आलंय बघ, अगं तुझी लाडकी मुक्ताई आली आहे. तेव्हा सई रागातच म्हणते मला नाही भेटायचंय तिला. आता सईने असं बोलल्यानंतर मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काय करावं सुचत नाही, कारण सईने असं सांगितलेलं असतं की मलाच मुक्ताईला भेटायचं नाहीये म्हटल्यावर आता मी तरी काय बोलणार. तर मुक्ता आता रडू लागते. मग त्यानंतर मुक्ता म्हणते अगं सई ये ना बाळा बाहेर. तर आता मुक्ता ही रडू लागते आणि म्हणते सई बेबी ये ना ग बाळा बाहेर, मी आली आहे मुक्ताई. तेव्हा आता सई म्हणते मी तुला एकदा सांगितले ना मी नाही येणार म्हणून बाहेर. तर आता मुक्ताला खूपच वाईट वाटतं आणि मोठा धक्का सुद्धा बसतो. त्यावेळी मुक्ता बिचारी आता रडत असते. तेव्हा सावनी आता लगेच तिच्याजवळ जाते आणि तिच्यावर हसत असते आणि तिला म्हणते की मुक्ता मला खरंच तुझी ना दया येते, अगं सिरियसली, अगं काय अवस्था करून घेतली आहे ग तू तुझी, काय म्हणाली काय होतीस तू, अगं तू मला म्हणाली होतीस ना ग की तू जरी जन्म दिला असला तरीही मी तिला जीव लावलाय म्हटल्यावर सई माझी मुलगी आहे. तू तर चांगले मातृत्वाचे ढोल सुद्धा वाजवत होतीस बरोबर ना मुक्ता, पण ही मुलगी आहे ना आता मुक्ता तुझी राहिलीच नाहीये. अगं तिने तुला तर टांग दिलीये, अगं ब्रेकअप टाइम आहे तुझा आता. कसं आहे ना ग मुक्ता, नाती आणि माती वरून जर चिकटवली ना तर ती गळून पडतात, म्हणजे पडतातच. जसं तुझं आणि सईचं नातं हे गळून पडलं आहे. तर आता मुक्ताला खूपच राग येतो, कारण सावनी उगीच तिला डिवचत असते. मग मुक्ता काय करते, तेथे असणारा शोपीस घेते आणि तिला अशी मारणार असते. तेव्हा तू काय करतेस असं म्हणून सावनी पटकन मागे होते. मग रागातच मुक्ता म्हणते आता इथे माझी सई आहे ना म्हणून मी फक्त गप्प बसली आहे सावनी, समजलं.
अगं मी 2 पावले मागे जातीये ते कशासाठी माहितीये का, फक्त झडप घालण्यासाठी. जर माझ्या सईला काही झालं ना तर याद राख, असं म्हणून मुक्ता चांगलीच तिला धमकी देते. तिची व्यवस्थित काळजी घ्यायची असं म्हणून मुक्ता ही सावनीला धमकी देते. त्यावेळी आता सावनी म्हणते, मुक्ता तुझ्यामध्ये तर खूपच हिंमत आहे ग. अगं म्हणजे केस हरून आणि सईकडनं अपमान करून घेऊन सुद्धा तू मलाच बोलतीयस. अगं एकेकाळी तू माझ्यावर एवढी हसले आहेस, एवढे लेक्चर दिले आहेस. एकेकाळी माझ्या बाबतीत जे काही झालं होतं ना ते आत्ता या क्षणी तुझं झालंय. अगं राग अनावर झाल्यानंतर मी सुद्धा तो वास ना तुझ्या डोक्यात मारायलाच धरला होता. तुला आठवतच असेल. अगं असंच असतं ग, राग आला ना सगळे असेच वागतात. आधी चिडतात आणि मग बडबडतात, मग नंतर धमक्या सुद्धा देतात, मग काहीतरी फेकून सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतात, जसं आता तू केलं आहे. पण एक लक्षात घे, मी तुझ्या पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नाही. अगं तू स्वतःला खूप शहाणी समजतेस ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सई तर माझीच आहे. आता आपण आदित्यला सुद्धा खेचून आणू, पण तू पूर्णपणे विसरलीस की मी सावनी आहे. आता तू सारखी सारखी इथे येऊ नकोस सईसाठी, कारण तुला आदित्य हवा होता ना, मग तो मी तुला दिलाय. आता इथे येण्याचा तुझा प्रश्नच राहत नाही, असं म्हणून सावनी तिला हाकलवून लावत असते. त्यानंतर ती म्हणते, सईला तू कायमचं विसरून जायचंस. मग आता मुक्ता म्हणते, ते तर काही शक्य नाहीये सावनी, आणि मी पुन्हा पुन्हा येत राहीन, कारण मी माझ्या सईपासून अशी दूर राहू शकतच नाही. त्यावेळी आता सावनी खूपच चिडते आणि म्हणते, काय ग मुक्ता, माझी सई माझी सई, तुला एकदा सांगितलंय ना की तिला तुला भेटण्याची इच्छा नाहीये म्हणून. आता दाराबाहेर काय पाटी लावू की काय. आता मुक्ता एक गोष्ट लक्षात ठेव, अगं इतक्या वर्षानंतर सईच्या मनामध्ये तुझ्याबद्दलचं कडूबीज मी पेरलं आहे. आता त्याला मी खतपाणी घालणार. तुझ्या विरुद्ध हा द्वेष आहे ना, तो मीच निर्माण करणार. आता तुझ्या विरुद्ध तिला उभं करणार. मी तुमच्याबद्दलचा इतका राग तिच्या मनामध्ये निर्माण करणार ना, ती सुद्धा पूर्वीच्या आदित्यासारखं तुमच्याबरोबर वागणारच. हा माझा चॅलेंज आहे, असं म्हणून सावनी मुक्ताला आता लगेच आव्हान देते. नंतर आता मुक्ता म्हणते, हे कधीही शक्य होणार नाही सावनी, तुला माहित आहे, कारण ती माझी मुलगी आहे. माझे संस्कार आहे तिच्या मनात. अगं तिच्या मनामध्ये तू आमच्याबद्दलचं विष कालवण्याचा जो काही प्रयत्न करतेस ना, आणि त्याचबरोबर ती तशी वागेल या भ्रमात तू राहूच नकोस ग. अगं तू बघतच राहशील की शेवटी द्वेषापेक्षा प्रेमच जिंकतं हे माझी मुलगी दाखवून देईल. त्यानंतर मुक्ताला आता खूप राग आलेला असतो, तेव्हा सावनी विचारते की काय बघतेस तू माझ्याकडे. मग त्यानंतर मुक्ता शांत होते आणि लगेच सईचं हेल्थ कार्ड हे सावनीकडे देते आणि तिला धमकावतेच की माझ्या सईचं 1 ग्रॅम जरी वजन कमी झालं ना, माझ्या सईला कुठे खर्चटलं ना, माझ्या जर सईला काही झालं ना, तर तू आहे आणि मी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तिची आई तिच्यासाठी कधीही धावून येऊ शकते. च्या हेल्थच्या बाबतीत जर काही हयगय केली ना, तर मी अजिबात तुला समजून घेणार नाही, की तुझं ऐकून घेणार नाही. मी आहे आणि तू आहे, असं म्हणून मुक्ता धमकी देते आणि मग तेथून जाते. मग त्यानंतर मुक्ता आता तेथून गेल्यावर सावनी खूपच जोरात ओरडते आणि म्हणते, अरे ती लहानशी मुलगी आहे, ही काय गुळाची ढेप आहे का. ती थोडीशी कमी झाल्यानंतर मी हे करेन, आव करेन आणि त्याव करेन. ते काही नाही सावनी, आता तू या मुक्ताला दाखवूनच दे की मी सुद्धा काळजी घेऊ शकते. असं म्हणून ती मागे फिरते आणि लगेच चाललेली असते, पण तिचा पाय अडकतो आणि ती जोरातच खाली आपटते. त्यानंतर आता सावनी म्हणते, या मुक्तानेच ना मला शिव्या घातल्या असणार, तिला धड उठता सुद्धा येत नसतं. मग इकडे मुक्ता आता रडतच गाडीजवळ येते आणि म्हणते, मला वाटलं होतं की हे 4 दिवस संपतील आणि माझं बाळ पुन्हा माझ्याकडे येईल, परंतु असं काहीच घडलं नाही. मला माहीत सुद्धा नाही की ही सावनी माझ्या मुलीला नीट सांभाळेन की नाही. माझ्या सईला सगळं काही व्यवस्थित लागतं, सगळं वेळेवर लागतं, नाश्ता सुद्धा तिला अगदी वेळेवर लागते, तिला टिफिनमध्ये सुद्धा भाजी पोळी लागते. त्यानंतर आता मुक्ता एकदम शांत होऊन जाते आणि म्हणते, सईच्या कलाने घेतलं तरच ती शांत असते आणि नॉर्मल असते, आणि जर सईच्या कलाने घेतलं नाही तर मग तिला ते आवडत नाही. पण आता सावनीमध्ये आहेत का एवढे पेशन्स, असा मुक्ता आता विचार करते. माझा जीव या सईमध्ये अडकला आहे, मी कशी सोडू या स्वार्थी बाईमधून तिला, कारण हिने व्यवस्थित लक्ष दिलं तर ठीक आहे, नाहीतर माझ्या सईचं काय, हा मुक्ताला आता प्रश्न पडलेला असतो. मुक्ताला आता सई
तिची खूपच काळजी लागलेली असते. तर दुसरीकडे सागरसुद्धा आपापल्या परीने आता सईला पुन्हा घरी कसं घेऊन यायचं याचा विचार करत असतो. आणि मग तो ॲडव्होकेट सबनीस यांना कॉल करतो आणि म्हणतो, हा इगो नाही, कुणावरचा राग नाही, ही फक्त काळजी आहे माझ्या मुलांवरची. अहो ती सावनी काही ज्या लेकीची काळजी घेऊ शकणार नाहीये, त्यामुळे प्लीज प्लीज काहीही लागू द्यात, मी तेवढे पैसे भरायला तयार आहे, परंतु माझी मुलगी माझ्याकडे पाहिजे, माझी दोन्हीही मुलं माझ्या जवळ हवी आहेत. असं म्हणून आता सागर विनवणी करतो आणि म्हणतो की वाटलं तर मी तुमच्या पाया पडतो. पण आता ॲडव्होकेट सबनीस म्हणतात, सॉरी मिस्टर कोळी, पण आम्ही हे नाही करू शकत, कारण तुम्ही जे म्हणताय ना ते होईलच असं नाही, कारण तो ऐच्छिक निर्णय आहे. त्यामुळे मी ठेवतो फोन. म्हणून आता ॲडव्होकेट सबनीस लगेच फोनसुद्धा ठेवतात. तेव्हा सागरला आता खूपच वाईट वाटतं आणि काय करावं सुचत नाही. तर दुसरीकडे आता मिहिका ही रूममध्ये असते, कारण हर्षने तिला त्या रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं. तेव्हा ती आता हर्ष कधी येतो आणि दरवाजा उघडतो याची वाट पाहत असते आणि खूप रडत असते. काही वेळानंतर आता हर्ष हा तेथे येतो आणि तेथे आल्यानंतर तो आता मिहिकाला म्हणतो की मी दार उघडतोय. ती आता खुश होते आणि लगेच तेथून उठते आणि त्याला मारण्यासाठी लगेच तेथे जो वास असतो ना तो घेते. त्याच वेळी आता ती त्याच्या अंगावर तो फेकून मारणार असते, तर हर्ष आता तिचा हातच पकडतो आणि तिच्यावर खूपच चिडतो. म्हणतो की अगं मी आलो होतो तुझ्या काळजीपोटी, कशाला, तर तुला असं कोंडून ठेवणं, असं खोलीमध्ये बंद करणं हे मला आवडत नव्हतं. मला वाटलं होतं तू तेथे एकदम बोर झाली असशील, म्हणून मी प्रेमाने इथे आलो आणि दरवाजा उघडला, तर तू काय करतीये, मलाच हे फेकून मारतीये, तुझी हिंमत कशी होते ग एवढी. असं म्हणून आता तो खूपच चिडतो आणि मिहिकाच्या हातात असणारा वासच फेकून देतो. तेव्हा ती बाहेर जायला निघते, तर हर्ष तिचा हात पकडतो आणि म्हणतो की अजिबात तू कुठेही बाहेर जायचं नाहीये, समजलं. म्हणून तो तिच्यावर खूपच चिडतो. तेव्हा ती सारखी सारखीच आता बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असते, परंतु हर्ष काही ऐकतच नसतो. तो तिला आतमध्येच ढकलत असतो. त्यानंतर तो म्हणतो, हे बघ, या सगळ्यातून तुझी सुटका होईल, पण तुला एक काम करावं लागेल. त्यावेळी मिहिका विचारते, काय? मग आता तो म्हणतो, तू या घरचे सर्व नियम बदललेस, म्हणजे सगळेच काही. अगदी तुला हे सांगायची गरजच नव्हती की तुझ्या पोटामध्ये मिहिरचं बाळ आहे, म्हणूनच ते बाळ तर आता गेलं आहे, परंतु तुझा जीव फक्त त्या मिहिरमध्ये अडकलाय. तू एकदाच मला म्हण फक्त आय लव्ह यू हर्ष, मग मी तुला लगेच सोडेन, तुला अगदी सुखात ठेवेन, तू सुखात या घरामध्ये नांदशील. असं म्हणून आता तो तिला पुन्हा एकदा त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली द्यायला सांगतो. पण ती आता म्हणते, तुझ्यावर प्रेम, हट, गेला खड्ड्यात तू. असं म्हणून मिहिका ही खूपच चिडते आणि त्याला म्हणते, हर्ष मला बाहेर जाऊ देत. मग आता तरीही हर्ष ऐकत नाही. तो म्हणतो, मग आता तू इथेच राहायचं आहेस. तेव्हा ती म्हणते, हर्ष ऐक जरा माझं, परंतु हर्ष ऐकण्याच्या मनस्थितीत नसतोच. तेव्हा ती आता पुन्हा एकदा बाहेर जायला निघते. हर्ष म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू या रूममध्येच आयुष्यभर राहायचं आणि इथेच मरायचं. हे बघ, मी आता AC सुद्धा बंद करणार, फॅनसुद्धा बंद करणार, दरवाजे खिडक्या सगळ्या बंद करणार, त्याचबरोबर लाईट्ससुद्धा, आणि अंधारातच इथे तू मरायचं. असं म्हणून आता तो तिला धमकावतो. तेव्हा ती म्हणते, हर्ष सोड मला. तरीही हर्ष सोडायचं नाव घेत नाही. तो पटकन मिहिकाला आतमध्ये ढकलतो आणि बाहेरून दरवाजा लावून घेतो. मग आता मिहिका आतमध्ये तिथे रडत असताना लगेच हर्षा बाहेरून सर्व लाईट्स बंद करून टाकतो. त्यामुळे मिहिकाला आता खूप टेन्शन येतं. मिहिका आता खूप रडू लागते. तर दुसरीकडे मुक्ता आता घरी येते आणि खूप रडत असते. तेव्हा स्वाती आणि इंद्रा या दोघीही किचनमधून बाहेर येतात. मग आता त्या अगदी प्रेमानेच विचारतात, काय ग सई, तू भेटली का सईला? मग आता मुक्ता नुसतीच रडू लागते. त्यावेळी आता ती म्हणते, नाही, सईने आज मला पहिल्यांदा झिडकारलं आणि माझी सई आता माझी राहिली नाही, असं सावनीचं म्हणणं आहे. कारण सईला आवाज दिला तरीही ती बाहेर आली नाही. ती म्हणाली, मला तुझ्याबरोबर मुक्ताई काहीच बोलायचं नाही. सावनीला म्हटलं होतं की तिला आवाज दे. सावनी म्हणाली की तुझी मुक्ताई आली आहे, बाहेर ये. परंतु सई काही आलीच नाही, कारण सावनीने तिला चांगलंच आता भरवून ठेवलं आहे. काही पण तिच्या मनामध्ये वाईट साईड सांगून तिला आपल्यापासून तोडण्याचा सावनी प्रयत्न करतीये, असं आता मुक्ता सगळं काही इंद्राला सांगते. तेव्हा इंद्राला खूपच वाईट वाटतं आणि ती आता खूपच चिडते. म्हणते की त्या सावनीची तर मी वाटच लावणार आहे. त्यानंतर मुक्ता रडत असते. तेव्हा आता
इंद्रा म्हणते बाळा मी कढी भात बनवला आहे, थोडा खाऊन घे. त्यावेळी मुक्ता म्हणते एक घास सुद्धा माझ्या घशाच्या खाली उतरणार नाही, कारण माझी सई माऊ माझ्याजवळ नाही आहे. हे ऐकून आता इंद्राला आणि स्वातीला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं. त्यानंतर मुक्ता ठरवते की आपण असं काहीतरी करूया जेणेकरून सई आपल्या डोळ्यासमोर राहील. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मुक्ता ही लगेच आता मिहीर आणि कोमलकडे जाते आणि त्या दोघांनाही म्हणते की सईची कस्टडी आता सावनीकडे आहे. मला असं वाटतंय की सावनीला तुम्ही काही दिवस इथे झेलावं तुमच्या घरामध्ये. कोमल म्हणते पण सावनी इथे कशी राहायला येईल? मग आता मिहीर म्हणतो हो ना, सावनी इथे कशी येऊ शकते? त्यावेळी मुक्ता म्हणते माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तेव्हा ती रिपोर्टरला घेऊन आता लगेच सावनीच्या घरी जाते. तेव्हा सावनी तेथे मस्तपैकी डोळ्यावर काकड्या ठेवून तोंडाला फेसपॅक लावून मस्त अशी AC मध्ये झोपलेली असते. त्याचवेळी आता रिपोर्टर सर्व व्हिडिओ काढून घेतात आणि मग सावनी पटकन उठते. त्याचवेळी आता मुक्ता म्हणते पाहिलं का, ही बाई स्वतःचीच काळजी घेण्यामध्ये फक्त व्यस्त आहे. ही मुलगी माझ्या लेकीचा सांभाळ कसा करणार, तिला सुखी कसं ठेवणार, कारण तिला राहायला स्वतःचं घर सुद्धा नाही. तेव्हा सावनी आता म्हणते की स्टॉप दिस शूटिंग असं म्हणून ती आता शूटिंग बंद करायला सांगते. तेव्हा मुक्ता म्हणते माझं काम झालं. आता सावनी आता मिहीरच्या घरी राहायला तरी जाईल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.